देहिनो अस्मिन् अन्यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून वार्धक्यात जात असतो, त्याप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो आणि अशा स्थित्यंतरांमुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. ह्याचा तात्पर्य असा की प्रत्येक जीव म्हणजे स्वतंत्र देहधारी आत्मा असल्यामुळे प्रत्येक क्षणी त्याच्या शरीरामध्ये स्थित्यंतर होत असते आणि या स्थित्यंतरामुळे तो कधी बालकाप्रमाणे, कधी तरुणाप्रमाणे, तर कधी वृद्धाप्रमाणे दिसून येतो. असे असले तरी तोच जीवात्मा तेथे असतो आणि त्यामध्ये कोणतेही स्थित्यंतर घडून येत नाही. अंततः हाच जीवात्मा मृत्यूनंतर शरीर त्यागतो आणि दुसऱ्या शरीरात स्थानांतरित होतो. जीवात्म्याला पुढच्या जन्मामध्ये आध्यात्मिक किंवा भौतिक शरीर मिळणार हे निश्चित नसते आणि यासाठीच भीष्म, द्रोण यांच्याविषयी अतिशय आस्था असणाऱ्या अर्जुनाला त्यांच्या मृत्यूमुळे शोकाकुल होण्याचे काहीच कारण नव्हते. उलट ते वृद्ध शरीरातून नवीन शरीरात स्थलांतर करून नवतारुण्य प्राप्त करीत असल्यामुळे अर्जुनाने आनंदित व्हायला हवे होते. शरीरातील अशा स्थित्यंतरामुळे एखाद्याला आपल्या आयुष्यातील कर्मानुसार सुख किंवा दुःख प्राप्त होते आणि म्हणून भीष्म आणि द्रोण थोर व्यक्ती असल्यामुळे त्यांना पुढील जन्मी आध्यात्मिक देहाची प्राप्ती होणार होती किंवा निदान भौतिक जगतातील श्रेष्ठ श्रेणीचा उपभोग घेण्यासाठी स्वर्गलोकाची तरी प्राप्ती होणारच होती. याप्रमाणे कोणत्याही संदर्भात शोक करण्याचे कारणच नव्हते. या मनुष्याला जीवाची मूळ स्थिती, परमात्मा आणि आध्यात्मिक तसेच भौतिक प्रकृतीचेही परिपूर्ण ज्ञान असते. त्या मनुष्याला धीर किंवा ज्ञानी मनुष्य असे म्हणतात. असा मनुष्य शरीराच्या स्थित्यंतरामुळे कधीच गोंधळून जात नाही. जीवात्म्याचा एकात्मवाद हा मायावादी सिद्धांत मान्य करता येत नाही, कारण जीवात्म्याचे तुकडे करता येत नाहीत. अशा प्रकारे जीवात्म्याचे विभाजन झाले असते तर परमात्माही विभाजनीय झाला असता. पण यामुळं परमात्मा हा अपरिवर्तनीय आहे या सिद्धांताचे उल्लंघन झाले असते. तथापि गीतेमध्ये निश्चितपणे सांगितल्याप्रमाणे परमात्म्याचे अंश हे नित्य अस्तित्वात असतात आणि त्यांना क्षर म्हटले जाते, कारण त्यांच्यामध्ये भौतिक प्रकृतीत पतन होण्याची प्रवृत्ती असते. हे अंशात्मक जीव नित्य अंशात्मकच राहतात आणि मुक्तीनंतरही ते अंशच राहतात. पण मोक्षप्राप्तीनंतर जीवात्मा हा भगवंतासोबत ज्ञान आणि आनंदमयी असे शाश्वत जीवन जगतो. प्रत्येक व्यक्तिगत शरीरात स्थित असलेल्या परमात्म्याला प्रतिबिंबाचा सिद्धांत लागू करता येतो आणि तो जीवात्म्याहून भिन्न असतो. जेव्हा आकाशाचे प्रतिबिंब पाण्यात पडते तेव्हा त्या प्रतिबिंबामध्ये सूर्य, चंद्र आणि तारे दिसून येतात. तारकांची तुलना जीवात्म्यांशी करता येते, तर चंद्र आणि सूर्याची तुलना परमेश्वराशी करता येते. वैयक्तिक स्वतंत्र जीवाचे प्रतिनिधित्व अर्जुनाने केले आहे, तर परमात्मा स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत. 4थ्या अध्यायाच्या प्रारंभी असे दिसून येईल की दोघेही एकाच स्तरावर नाहीत. जर अर्जुन आणि श्रीकृष्ण एकाच पातळीवर असते आणि श्रीकृष्ण हा अर्जुनांपेक्षा श्रेष्ठ नसते, तर त्यांच्यामधील गुरु शिष्य हा संबंध अर्थहीन ठरला असता. जर दोघेही मोहित होणारे असते तर त्यांच्यातील एकाने शिष्य आणि दुसऱ्याने गुरु होण्याची काहीच आवश्यकता नव्हती. असा उपदेश निरुपयोगीच ठरला असता, कारण मायेच्या बंधनातील कोणताच मनुष्य प्रमाणित गुरु होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत मान्य केले पाहिजे की श्रीकृष्ण भगवान आहे आणि ते मायेने मोहित झालेले जीवात्मा अर्जुन याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखद आगम आपायिनो नित्य अनित्यातान तितिक्षस्व भारता. हे कौंतेय, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा आणि उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशजा, जी सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने जी क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. याचं तात्पर्य काय, तर योग्य कर्तव्य पालनासाठी एखाद्याने अनित्य असणाऱ्या सुखदुःखांची उत्पत्ती तथा विनाश हा सहन करण्यास शिकले पाहिजे. वेद आज्ञेप्रमाणे एखाद्याने माघ म्हणजे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात भल्या पहाटे स्नान करणे हे आवश्यक आहे. यावेळी अतिशय थंडी असते, तरीही जे धार्मिक तत्वांचे पालन करतात ते अशा वेळी स्नान करण्यास मागे पुढे पाहत नाहीत.
त्याचप्रमाणे मे जून महिन्यातील कडक उन्हाळ्यातही स्त्री स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यास मागे पुढे पाहत नाही. प्रतिकूल वातावरणातही मनुष्याने आपले कर्तव्य पालन केले पाहिजे. त्याचप्रमाणे युद्ध करणे हे क्षत्रियांचे धार्मिक तत्व आहे. आणि जर एखाद्या क्षत्रियाला आपला मित्र किंवा नातेवाईक यांच्याशी युद्ध करावे लागले तरी त्याने आपल्या नियत कर्मापासून ढळू नये. ज्ञान स्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी एखाद्याने नियत विधिविधानांचे पालन करणे आवश्यक आहे. कारण केवळ ज्ञान आणि भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या बंधनातून स्वतःला मुक्त करू शकतो. अर्जुनाला ज्या 2 नावांनी या ठिकाणी संबोधण्यात आले आहे ते सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. त्याला कौंतेय नावाने संबोधण्यामुळे त्याच्या आईच्या बाजूकडील थोर नातेवाईकांचा बोध होतो आणि भारत या नावाने संबोधण्यामुळे त्याच्या पित्याकडील असणाऱ्या श्रेष्ठत्वाचा बोध होतो. दोन्ही बाजूनी त्याचे वंश थोर होते. थोर वांशिक संबंधांमुळे योग्य कर्तव्य पालनाचे दायित्व वाढते. म्हणून अर्जुन युद्ध करण्याचे टाळू शकत नव्हता. यमही न व्यथ्यन्ते ते पुरुषम पुरुष ऋषभ समदुःख सुखम धीरम सो अमृतत्वाय कल्पते. हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, जो पुरुष सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे. याचं तात्पर्य काय? जो मनुष्य आध्यात्मिक साक्षात्कारामधील उच्चतर अवस्थेची प्राप्ती करण्याच्या निश्चयात दृढपणे स्थित असतो आणि सुखदुःखांचे आघात समभावाने सहन करतो तो खचितच मोक्ष प्राप्तीस पात्र होतो. वर्णाश्रम संस्थेमधील संन्यास आश्रम ही 4थी अवस्था अत्यंत खडतर अवस्था. तथापि जो आपले जीवन परिपूर्ण करण्याविषयी प्रामाणिक आहे तो कोणत्याही अडचणींना महत्त्व न देता संन्यास आश्रम स्वीकारतो. कौटुंबिक नाती तोडल्यामुळे आणि पत्नी तथा मुले बाळे यांच्या संपर्काचा त्याग करण्यामुळे साधारणपणे अडचणी उद्भवतात. परंतु अशा अडचणी सहन करण्यास समर्थ असणारा साधक निश्चितपणे आत्मसाक्षात्काराच्या मार्गात पूर्णत्व प्राप्त करतो. त्याचप्रमाणे जरी आपल्या कुटुंबियांशी किंवा प्रियजनांशी लढणे कठीण असले तरी अर्जुनाने आपल्या क्षत्रिय धर्माच्या कर्तव्य पालनात चिकाटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे असा उपदेश त्याला देण्यात आला आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी वयाच्या 24व्या वर्षी संन्यास ग्रहण केला आणि त्यांच्यावर अवलंबून असणारी त्यांची तरुण पत्नी आणि वृद्ध माता यांची देखभाल करण्यास कोणीच नव्हते. तरी सुद्धा उच्चतर हेतुप्रित्यर्थ त्यांनी संन्यास घेतला आणि ते आपल्या श्रेष्ठ अशा कर्तव्य पालनात दृढ होते. भौतिक बंधनातून मुक्ती प्राप्त करण्याचा हाच एकमात्र मार्ग असे. नासतो विद्यते भावो न भावो विद्यते सतः उभयो अपि दुष्टांतो अंतस्त्वनयस्त तत्वदर्शिभिः. तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे की असत वस्तू म्हणजे भौतिक शरीर हे चिरकाळ टिकू शकत नाहीत आणि सत वस्तू या अपरिवर्तनीय असतात. या दोन्हींच्या स्वरूपांचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे. थोडक्यात त्याचं तात्पर्य काय तर परिवर्तनशील शरीर स्थायी नसते. आधुनिक विज्ञानाने मान्य केले आहे की विविध प्रकारच्या पेशींच्या क्रिया तथा प्रतिक्रिया यांमुळे शरीरात क्षणोक्षणी परिवर्तन होत असते आणि याप्रमाणे शरीरामध्ये वाढ होते तथा वृद्धत्व येते. पण शरीर आणि मनामध्ये जरी सर्व प्रकारची परिवर्तने होत असली तरी जीवात्मा नित्य स्थायी राहतो. पदार्थ आणि आत्मा यांमध्ये हाच भेद आहे. स्वभावतः शरीर नित्य परिवर्तनशील असते आणि आत्मा शाश्वत असतो. निर्विशेषवादी आणि सविशेषवादी या दोन्ही तत्वदर्शी पुरुषांनी हा निर्णय प्रस्थापित केला आहे की विष्णू पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की श्री विष्णू यांचे धाम या दोहोंना स्वयंप्रकाशित आध्यात्मिक अस्तित्व आहे. सत आणि असत हे शब्द केवळ आत्मा आणि पदार्थाला उद्देशून आहेत. सर्व तत्वदर्शी लोकांचे हेच प्रतिपादन आहे. भगवंतांनी अज्ञानाने प्रभावित झालेल्या सर्व जीवांना जो उपदेश केला आहे त्याचा आरंभ या श्लोकातील उपदेशापासूनच होतो. अज्ञान नाहीसे करणे म्हणजे पूजक तथा पूजनीय यांच्यातील शाश्वत संबंध प्रस्थापित करणे. तसेच अंशरूप जीव आणि पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यातील भेद जाणून घेणे. कोणताही मनुष्य प्रथम स्वतःला जाणून घेऊन भगवंतांचे स्वरूप जाणू शकतो. जीव आणि भगवंत यांच्यातील संबंध अंशाने अंशी किंवा अंशाने पूर्ण यांच्यातील संबंधाप्रमाणे असतो. वेदांत सूत्र तसेच श्रीमद भागवतात समस्त सृष्ट पदार्थांचे उत्पत्ती स्थान म्हणून भगवंतांचा स्वीकार करण्यात आलाय
अशा सृष्ट पदार्थांची ओळख परा आणि अपरा किंवा श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा क्रमाने होते. 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे जीवात्मे परा प्रकृतीत येतात. जरी शक्ती आणि शक्तिमान यांच्यामध्ये भेद नसला तरी शक्तिमानाला भगवंत मानले जाते आणि शक्ती किंवा प्रकृतीला गौण मानले जाते. म्हणून ज्याप्रमाणे स्वामी आणि सेवक किंवा गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये संबंध असतो त्याप्रमाणे जीव सदैवच भगवंतांच्या अधीन असतात. अज्ञानाच्या प्रभावाखाली असे स्पष्ट ज्ञान जाणून घेणे अशक्य आहे. असे अज्ञान नष्ट करण्याकरता आणि सर्व काळी सर्व जीवांना प्रबुद्ध करण्यासाठी भगवद्गीतेचा उपदेश देण्यात आलेला आहे. अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वम इदम दत्तम विनाशम अव्ययस्य अस्य न कश्चित कर्तुमर्हति. जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे, जे अविनाशी आहे असे तू जा. त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही. याचं तात्पर्य असा की श्लोकामध्ये संपूर्ण शरीर व्यापणाऱ्या जीवात्म्याच्या स्वरूपाचे विश्लेषण करण्यात आले आहे. संपूर्ण शरीरात चैतन्य पसरले आहे हे कोणी जाणू शकतो. शरीराला अंश किंवा पूर्ण रूपामध्ये होणाऱ्या सुखदुःखांची जाणीव प्रत्येकाला असते. हा चैतन्याचा प्रभाव प्रत्येकाच्या स्वभावाच्या स्वतःच्या शरीरापुरताच मर्यादित असतो. एका शरीराच्या सुखदुःखाची जाणीव दुसऱ्या शरीराला होत नाही. म्हणून प्रत्येक शरीर हे व्यक्तिगत जीवाचे आच्छादन असते आणि जीवात्म्याच्या शरीरातील उपस्थितीचे लक्षण हे व्यक्तिगत चेतनेद्वारे कळून येते. या जीवाचे परिमाण केसाच्या अग्रभागाच्या 1 दशसहस्रांशा इतके आहे असे सांगण्यात येते आणि याची पुष्टी श्वेताश्वतरोपनिषदामध्ये करण्यात आलेली आहे. बालग्रह शतभागस्य शतधा कल्पितस्य च भागो जीव स विज्ञेय स च अनंतान्त्याय कल्पते. केसाच्या अग्रभागाचे 100 भागामध्ये विभाजन केले आणि अशा प्रत्येक भागाचे पुन्हा 100 भाग केले तर असा प्रत्येक भाग हा जीवाच्या आकाराचे परिमाण होईल. याच प्रकारचे प्रतिपादन पुढील श्लोकातही आढळते. केशाग्र शतभागस्य शतांशः सादृशात्मकः जीवः सूक्ष्म स्वरूपोऽयं संख्यातीतो हि चित्कन. आध्यात्मिक चित्कन संख्यातीत आहेत आणि त्यांचे परिमाण हे केसाच्या अग्रभागाच्या 1 दशसहस्रांशा इतके आहे. म्हणून व्यक्तिगत आत्मारूपी चित्कन हा भौतिक अणुपेक्षाही सूक्ष्म आहे आणि असे असंख्य चित्कन आहे जे अतिसूक्ष्म आध्यात्मिक स्फुलिंग म्हणजे भौतिक शरीराचे आधारभूत तत्व आहे. आणि एखाद्या औषधातील कार्यकारी तत्वाचा प्रभाव पूर्ण शरीरभर पसरतो त्याचप्रमाणे या आध्यात्मिक स्फुलिंगाचा प्रभाव हा संपूर्ण शरीरभर पसरतो. जीवात्म्याचा हा ओघ संपूर्ण शरीरभर चेतना रूपाने अनुभवास येतो आणि हा अनुभव म्हणजे जीवात्म्याच्या अस्तित्वाचे प्रमाण आहे. चेतनाविरहित भौतिक शरीर म्हणजे मृत शरीर आहे हे कोणतीही सामान्य व्यक्ती समजू शकते आणि कोणत्याही भौतिक प्रक्रियेद्वारे या चेतनेचे शरीरामध्ये पुनरुत्थान करता येत नाही. म्हणून चेतना ही कोणत्याही भौतिक गोष्टीच्या संमिश्रणामुळे नसून आत्म्यामुळे असते. मुंडक उपनिषदामध्ये अन्विक जीवात्म्याच्या परिमाणासंबंधी अधिक विश्लेषण करण्यात आले आहे. एषे अनुरात्मा चेतसा वेदितव्य यस्मिन् प्राणः पंचधा सविवेश प्राणश्चित्तं सर्वं ओतं प्रजानां यस्मिन् विशुद्धे विभवत्तेष आत्मा. आत्म्याचा आकार परमाणुरूप आहे. त्याला पूर्ण बुद्धीद्वारेच जाणता येते. 5 प्रकारच्या प्राणात प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान ह्यात तरंगणारा हा परमाणुरूप आत्मा हृदयात स्थित असतो आणि देहधारी जीवांच्या संपूर्ण जीवावर शरीरावर त्याचा प्रभाव पसरलेला असतो. जीव आत्मा 5 प्रकारच्या भौतिक प्राणांपासून पवित्र होतो तेव्हा त्याचा जो आध्यात्मिक प्रभाव आहे तो दृग्गोचर होतो. पवित्र जीवात्म्याला आच्छादणाऱ्या 5 प्रकारच्या प्राणांचे विविध आसनांद्वारे नियंत्रण करणे हे हठयोगाचे प्रयोजन आहे आणि हा योग भौतिक लाभाकरिता नसून सूक्ष्म जीवात्म्याला भौतिक वातावरणाच्या गुंतागुंतीतून मुक्त करण्याकरिता आहे. म्हणून संपूर्ण वैदिक साहित्यामध्ये अनुरूप जीवात्म्याचे स्वरूप मान्य करण्यात आले आहे आणि कोणत्याही सुज्ञ मनुष्याला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये याचा अनुभव येतो. केवळ निर्बुद्ध व्यक्तीच हा परमानुरूप जीवात्मा म्हणजे सर्वव्यापी विष्णू तत्व आहे असे म्हणू शकते. परमानुरूप जीवात्म्याचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरू शकतो. मुंडक उपनिषदानुसार हा अनुरूप आत्मा प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहे.
या अनुरूप आत्म्याचे मोजमाप करणे हे भौतिक वैज्ञानिकांच्या ग्रहणशक्तीच्या पलीकडे आहे आणि यामुळेच ते मूर्खपणाने प्रतिपादन करतात की आत्मा अस्तित्वातच नाही. व्यक्तिगत अनुरूप आत्मा हा परमात्म्यासहित निश्चितपणे हृदयामध्ये आहे आणि म्हणूनच शारीरिक हालचालीसाठी लागणारी संपूर्ण शक्ती शरीराच्या या भागातूनच उत्सर्जित होते. फुफ्फुसातून प्राणवायू वाहून नेणाऱ्या पेशी आत्म्याकडून शक्ती प्राप्त करतात. जेव्हा जीवात्मा या ठिकाणाहून निघून जातो तेव्हा शरीरातील रक्तोत्पादनाचे कार्य थांबते. वैद्यकीय विज्ञान तांबड्या पेशींचे महत्त्व मान्य करतो, पण शक्तीचे उगमस्थान आत्मा आहे याविषयी ते निश्चितपणे काहीच सांगू शकत नाहीत. तरी सुद्धा वैदिकशास्त्र मान्य करते की हृदय हे शरीरास आवश्यक शक्तीचे उगमस्थान आहे. परमात्म्याच्या अशा अनुरूप अंशांची तुलना सूर्यप्रकाशातील अणूंशी केली आहे. सूर्यप्रकाशामध्ये असंख्य तेजोमय अणू असतात. त्याचप्रमाणे भगवंतांची अंशरूपे म्हणजे भगवंताच्या किरणातील आण्विक स्फुलिंगे आहेत. त्यांना प्रभा किंवा पराशक्ती असे म्हटले जाते. म्हणून कोणी वैदिक ज्ञानाचा पुरस्कर्ता असो अथवा आधुनिक विज्ञानाचा पुरस्कर्ता असो, तो शरीरातील आत्म्याचे अस्तित्व अमान्य करू शकत नाही. पुरुषोत्तम श्री भगवंतांनी स्वतः भगवद्गीतेमध्ये या आत्म्याचे विज्ञानाचे विस्तृतपणे वर्णन केले आहे. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरीन अनशिनो अप्रमेयस्य तस्माद् युधयस्व भारत. अविनाशी, अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे आणि म्हणून हे भरतवंशजा तू युद्ध कर. तात्पर्य की स्वभावतःच भौतिक शरीर नश्वर आहे. त्याचा नाश तात्काळ किंवा 100 वर्षानंतरही होऊ शकतो. हा तर काळाचा प्रश्न आहे. या शरीराचे अनंत काळासाठी पालन करण्याची शक्यताच नाही. परंतु जीवात्मा इतका सूक्ष्म आहे की तो शत्रूला दिसूही शकत नाही, मारला जाण्याचे तर दूरच. पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे तो इतका सूक्ष्म आहे की त्याच्या आकाराचे मोजमाप कसे करावे यासंबंधी कोणाला कल्पनाही नाही. याप्रमाणे दोन्ही दृष्टिकोनातून पाहिल्यास शोक करण्याचे काहीच कारण नाही, कारण जीवात्म्याला त्याच्या स्वरूप स्थितीत मारणे शक्य नाही किंवा भौतिक शरीराचे दीर्घ किंवा अनंत काळासाठी रक्षणही करता येत नाही. परमात्म्याचा हा सूक्ष्म अंश स्वतःच्या कर्मानुसार भौतिक शरीर प्राप्त करतो आणि म्हणून त्याने धार्मिक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. वेदांत सूत्रामध्ये जीवाला तेजोगुणी म्हटले आहे, कारण तो परमश्रेष्ठ प्रकाशाचा अंश आहे. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश हा संपूर्ण सृष्टीचे पालन पोषण करतो, त्याप्रमाणे जीवात्म्याचा प्रकाश भौतिक शरीराचे पालन पोषण करतो. जीवात्म्याने भौतिक शरीराचा त्याग केल्यावर तात्काळ शरीराचे विघटन चालू होते. यावरून कळून येते की जीवात्मा हाच शरीराचे पालन करतो. केवळ शरीर महत्त्वपूर्ण नाही. भौतिक शरीराचा विचार न करता धर्माप्रित्यर्थ युद्ध करण्याचा उपदेश अर्जुनाला देण्यात आला होता. य एनम वेत्ती हंतारम यश्च एनम मन्यते हतम उभौ तो न विजानीतो नायम हंती न हन्यते. जीवात्मा मारणारा आहे किंवा मारला जातो असे मानणारा मनुष्य अज्ञानात असतो, कारण जीवात्मा मारित नाही किंवा मारलाही जात नाही. याचा तात्पर्य असा की जेव्हा एखाद्या शरीरधारी जीवाला प्राणघातक शस्त्राने दुखापत केली जाते तेव्हा त्या शरीरातील आत्मा मारला जात नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. पुढील अनेक श्लोकांवरून हे कळून येईल की जीवात्मा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे कोणत्याही भौतिक शस्त्राने त्याची हत्या करणे शक्यच नाही आणि त्याच्या आध्यात्मिक स्वरूपामुळे तो मारलाही जाऊ शकत नाही. त्याची हत्या होते किंवा त्याची हत्या झाली असे समजले जाते ते केवळ शरीरच असते. तथापि ही गोष्ट शरीराच्या हत्येला मुळीच उत्तेजना देत नाही. मा हिंसात सर्व भूतानी, कोणाची हिंसा करू नका हा वैदिक आदेश आहे. तसेच जीवात्मा मारला जात नाही ही समजूत पशुहत्येलाही प्रोत्साहन देत नाही. कोणाच्याही शरीराची अधिकार विना हत्या करणे हे निंदनीय आहे. तसेच ते राष्ट्राच्या आणि भगवंतांच्या दंडसंहितेनुसार निश्चितच दंडनीय आहे. तरी अर्जुनाला केवळ अविवेकाने नव्हे तर धर्मतत्वांकरता हत्या करण्यास नियुक्त करण्यात आले होते. न जायते म्रियते वा कदाचि अन्नाय भूत्वा भाविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतो अयं पुराणो न हन्यते हत्यमाने शरीरे. कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. ज्याचा जन्म झाला होता असेही नाही, ज्याचा जन्म होतो असेही नाही आणि ज्याचा जन्म होणार आहे असेही नाही. तो अजन्मा, सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे.
शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. त्याचा थोडक्यात तात्पर्य असा की गुणात्मक दृष्ट्या पाहिल्यास परमात्म्याच्या सूक्ष्म अनुरूप अंश आणि परमात्मा एकरूप आहे. शरीराप्रमाणे त्याच्यामध्ये किंचितही परिवर्तन होत नाही. काही वेळा आत्म्याला कूटस्थ अर्थात स्थिर असे म्हटले जाते. शरीरामध्ये 6 प्रकारची स्थित्यंतरे होतात. शरीर मातेच्या गर्भातून जन्म घेते, काही काळासाठी राहते आणि त्याची वाढ होते. त्यापासून काही परिणाम उत्पन्न होतात. हळूहळू त्याची झीज होते आणि शेवटी ते लुप्त होते. परंतु आत्मा अशा परिवर्तनातून जात नाही. आत्म्याचा जन्म होत नसतो, परंतु तो एक भौतिक शरीर धारण करीत असल्यामुळे त्या शरीराचा जन्म होतो. त्या ठिकाणी आत्मा जन्म घेत नाही आणि मरतही नाही. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू निश्चितपणे आहे आणि आत्म्याला जन्म नसल्यामुळे त्याला भूत, वर्तमान आणि भविष्यही नाही. आत्मा सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. अर्थात त्याचा जन्म झाला आहे अशी इतिहासात ही नोंद नाही. शरीराच्या प्रभावाखाली आपण आत्म्याच्या जन्माचा इतिहास शोधत असतो. शरीराप्रमाणे कोणत्याही काळी आत्मा वृद्ध होत नाही. म्हणूनच तथाकथित वृद्ध मनुष्याला बालपणातील किंवा तारुण्यातील चैतन्य वृद्धावस्थेतही आढळून येते. शरीरातील होणाऱ्या परिवर्तनांचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. वृक्ष किंवा इतर कोणतीही भौतिक गोष्ट क्षीण होते, त्याप्रमाणे आत्मा क्षीण होत नाही. आत्म्यापासून इतर उपफळेही निर्माण होत नाही. शरीरापासून उत्पन्न होणारी उपफळे म्हणजे मुले बाळे आहेत आणि ती म्हणजे विविध स्वतंत्र जीवात्मेच असतात आणि केवळ शरीराच्या प्रभावामुळेच ती विशिष्ट मनुष्याची आहेत असे वाटते. आत्म्याच्या उपस्थितीमुळे शरीराची वाढ होते, पण आत्म्याला उपफळे नसतात किंवा त्याच्यामध्ये स्थित्यंतरही होत नाही. म्हणून आत्मा 6 प्रकारच्या शारीरिक स्थित्यंतराच्या पलीकडे असतो. कठोपनिषदातही याच प्रकारचा श्लोक आपल्याला आढळतो. न जायते म्रियते वा विपश्चिन्नायम कृतश्चिन्न बभुव कश्चित अजो नित्य शाश्वतो अयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. या श्लोकाचा अर्थ आणि आशय हा भगवद्गीतेतील वर्तमान श्लोकाप्रमाणेच आहे, पण या श्लोकामध्ये विपश्चित हा एक विशिष्ट शब्द आहे. याचा अर्थ विद्वान किंवा ज्ञानी असा होतो. आत्मा पूर्ण ज्ञानमय आणि नित्य पूर्ण चेतनेने युक्त असतो. म्हणून चेतना ही आत्म्याचे लक्षण आहे. हृदयस्थ आत्म्याला जरी कोणी शोधू शकत नसला तरी तो आत्म्याची उपस्थिती केवळ चेतनेच्या उपस्थितीवरूनही जाणू शकतो. कधी कधी आकाशातील ढगामुळे किंवा इतर काही कारणास्तव आपल्याला सूर्य दिसू शकत नाही, तरी सूर्याचा प्रकाश आकाशात स्थित असतो आणि ही दिवसाची वेळ असल्याचे आपल्याला लक्षात येते. अगदी पहाटे थोडासा प्रकाश जरी आकाशात दिसला तरी सूर्य आकाशात आहे असे आपण समजू शकतो. त्याप्रमाणे सर्व शरीरांमध्ये, मग तो मानव असो अथवा पशु असो, चेतनाही असतेच आणि यावरून आपण आत्म्याची उपस्थिती जाणू शकतो. तरी आत्म्याची ही चेतना परमात्म्याच्या चेतनेहून भिन्न आहे, कारण परमात्म्याला भूत, वर्तमान आणि भविष्य या सर्वांचे पूर्ण ज्ञान असते. व्यक्तिगत जीवात्म्याच्या चेतनेचा विस्मरणशील होण्याकडे कल असतो. जेव्हा तो आपले वास्तविक स्वरूप विसरतो तेव्हा तो श्रीकृष्णाच्या दिव्य उपदेशाद्वारे ज्ञान आणि प्रबुद्धता प्राप्त करतो. परंतु जीवात्म्याप्रमाणे श्रीकृष्ण विस्मरणशील नसतात. जर ते विस्मरणशील असते तर भगवद्गीतेतील श्रीकृष्णांची शिकवण निरुपयोगी झाली असती. आत्म्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे सूक्ष्म अनुरूप आत्मा आणि दुसरा म्हणजे परमात्मा किंवा विभू आत्मा. याची सुद्धा कठोपनिषदात पुढील प्रमाणे पुष्टी करण्यात आली आहे. अनोरणीयान महतो महीयानात्मास्य जंतो निहितो गुहायाम तमक्रतु पश्यति वीत शोको धातु प्रसादान महिमान आत्मानं. परमात्मा आणि जीवात्मा असे दोघेही जीवाच्या एकाच वृक्षरूपी शरीरामधील हृदयात स्थित आहे. जो भौतिक इच्छा तथा शोक यांमधून मुक्त झाला आहे, केवळ तोच भगवत कृपेने आत्म्याचा महिमा जाणू शकतो. पुढील अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे परमात्म्याचेही उगम स्थान आहे आणि आपले मूळ स्वरूप विसरणारा अर्जुन हा अनुरूप जीवात्मा आहे. म्हणून त्याने श्रीकृष्ण किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीकडून ज्ञानप्राप्ती करून घेणे आवश्यक आहे. वेद अविनाशिनम नित्यम य एनम अजम अव्यय
कथम स पुरुषः पार्थम कम घातयति हंतिकम. हे पार्थ, आत्मा अविनाशी, शाश्वत, अजन्मा आणि अव्ययी आहे. हे जाणणारा पुरुष कोणाला कसा मारील किंवा कोणाला कसा मारविल. प्रत्येक गोष्टीची स्वतःची अशी उपयुक्तता असते आणि जो मनुष्य पूर्ण अज्ञात स्थिर झाला आहे तो त्या वस्तूचा योग्य उपयोग कसा आणि कुठे करावा हे जाणतो. याचप्रमाणे हिंसेचीही उपयुक्तता असते आणि हिंसेचा उपयोग कसा करावा हे ज्ञानी व्यक्तीवर अवलंबून असते. जर वधकर्त्या व्यक्तीला न्यायाधीशाने मृत्यूदंडाची शिक्षा दिली तर त्यासाठी न्यायाधीशाला दोषी ठरवता येत नाही, कारण तो न्यायसंहितेनुसारच दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा देतो. हत्या करणाऱ्या मनुष्याला देहांताची शिक्षा देण्यात यावी याची पुष्टी मनुसंहितेत करण्यात आली आहे, कारण असे केल्यामुळे त्याने पूर्वजन्मी केलेल्या महापापांचे दुःख त्याला भोगावे लागत नाही. म्हणून हत्याराला राजाने केलेली देहदंडाची शिक्षा ही वस्तुतः हितकारकच आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्ध करण्याची आज्ञा दिल्यामुळे आपण निश्चितपणे जाणले पाहिजे की या प्रकारची हिंसा ही उच्च प्रतीच्या न्याय प्रदानासाठी आहे. यासाठीच अर्जुनाने त्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. श्रीकृष्णांप्रित्यर्थ युद्धकर्म करताना केलेली या प्रकारची हिंसा ही मूळ हिंसा नाहीच. कोणत्याही परिस्थितीत मनुष्य अर्थात त्याचा आत्मा मारला जात नाही आणि हे अर्जुनाने योग्य रीतीने जाणले पाहिजे. म्हणून न्याय प्रदानासाठी तथाकथित हिंसा करण्यास अनुमती आहे. शस्त्रक्रिया ही रोगी व्यक्तीला मारण्यासाठी नसून त्याला स्वस्थ करण्यासाठी असते. म्हणून श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार अर्जुनाने केलेले युद्ध हे पूर्ण ज्ञानयुक्त आहे आणि त्यामुळे त्याने पापाचे फळ भोगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णानी अन्यानी संयती नवानी देही. याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जीर्ण आणि निरुपयोगी शरीरांचा त्याग करून भौतिक शरीरे धारण करतो. तात्पर्य काय तर अनुरूप आत्म्याकडून होणारे शरीराचे स्थानांतर हे एक स्वीकृत तथ्य आहे. आधुनिक वैज्ञानिकांचा आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही, तसेच त्यांना हृदयातून उगम पावणाऱ्या शक्तीचे स्पष्टीकरणही देता येत नाही. पण अशा वैज्ञानिकांना सुद्धा शरीरात होणारी परिवर्तने जी बाल्यावस्थेतून कौमार्य अवस्था आणि कौमार्य अवस्थेतून तारुण्य अवस्था आणि पुन्हा तारुण्य अवस्थेतून वार्धक्य अवस्था अशा विविध अवस्थांमधून दिसून येतात ती मान्य करावीच लागतात. वृद्ध अवस्थेतून पुढे होणारे परिवर्तन हे दुसऱ्या शरीरात संक्रमित होते आणि याचे स्पष्टीकरण पूर्वीच एका श्लोकामध्ये करण्यात आले आहे. अनुरूप जीवात्म्याचे दुसऱ्या शरीरात होणारे संक्रमण हे परमात्म्याच्या कृपेमुळे शक्य होते. ज्याप्रमाणे एखादा मित्र दुसऱ्या मित्राची इच्छापूर्ती करतो, त्याचप्रमाणे परमात्मा ही अनुरूप आत्म्याची इच्छापूर्ती करतो. मुंडकोपनिषद तसेच श्वेताश्वतरोपनिषद यांसारख्या वैदिक साहित्यात आत्मा आणि परमात्मा यांची तुलना ही एकाच वृक्षावर बसलेल्या दोन मित्रांशी करण्यात आलेली आहे, दोन मित्र पक्षांशी करण्यात आली आहे. त्यापैकी एक पक्ष अनुरूप जीवात्मा वृक्षाची फळे खाते आणि दुसरा पक्षी हा श्रीकृष्ण म्हणजे आपल्या मित्राकडे केवळ पाहते. गुणात्मक दृष्ट्या एकाच असणाऱ्या या दोन पक्षांपैकी एक पक्षी भौतिक वृक्षाच्या फळांनी मोहित होतो, तर दुसरा पक्षी केवळ आपल्या मित्राच्या हालचालींचा साक्षी आहे. श्रीकृष्ण हे पाहणारे साक्षी पक्षी आहेत आणि अर्जुन फळे चाखणारा पक्षी आहे. तरी ते मित्र असले तरी त्यांमधील एकटा स्वामी आहे आणि दुसरा सेवक आहे. आत्म्याला या संबंधांविषयी किंवा नात्याविषयी होणारे विस्मरण हे त्याच्या एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावर किंवा शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये होणाऱ्या स्थलांतरास कारणीभूत ठरते. जीवात्मा भौतिक शरीर रूपी वृक्षावर खडतर संघर्ष करीत असतो. अर्जुन स्वेच्छेने उपदेशाकरता श्रीकृष्णांना शरण गेला. त्याप्रमाणे ज्या क्षणी एक पक्षी दुसऱ्या पक्षाचा परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार करतो, तत्क्षणी तो कनिष्ठ किंवा गौण पक्षी सर्व प्रकारच्या शोकातून मुक्त होतो. मुंडकोपनिषद आणि श्वेताश्वतरोपनिषद या विधानाला पुष्टी देतात. समाने वृक्षे पुरुषो निमग्नो अनिशया शोचती मुह्यमानः जुष्टम यदा पश्यतम अन्यम अमिशमस्य महिमानम इति वीतशोक. जर दोन पक्षी एकाच वृक्षावर असले तरी झाडाची फळे चाखणारा पक्षी चिंता आणि खिन्नता यांनी पूर्णपणे ग्रस्त झालेला असतो. तथापि तो दुःखग्रस्त पक्षी कोणत्याही रीतीने आपल्या मित्राकडे म्हणजे भगवंताकडे ज्या क्षणी पाहतो आणि त्यांचे श्रेष्ठत्व जाणतो, तत्क्षणी तो सर्व चिंतांतून मुक्त होतो.
अर्जुनाने आता आपल्या नित्यमित्राकडे म्हणजे श्रीकृष्णांकडे पाहिले आहे आणि त्यांच्याकडून तो भगवद्गीता जाणून घेत आहे. याप्रमाणे श्रीकृष्णांकडून श्रवण केल्यामुळे तो भगवंताची परमलीला जाणून शोकातून मुक्त होऊ शकतो. या ठिकाणी भगवंत अर्जुनाला उपदेश देतात की त्याने आपले वृद्ध पितामह आणि गुरु यांच्या देहस्थित्यंतरामुळे शोक करू नये. त्यापेक्षा त्याने धर्मयुद्धात त्यांच्या शरीरांचा वध करून विविध शारीरिक कर्मांच्या भोगातून त्यांना मुक्त करण्यात आनंद मानला पाहिजे. यज्ञवेदीवर किंवा योग्य रणभूमीवर आपले जीवन समर्पित करणारा मनुष्य हा शारीरिक कर्मभोगातून तत्काळ मुक्त होतो आणि जीवनातील उच्चतर स्तरावर उन्नत होतो. यास्तव अर्जुनाने शोक करण्याचे काहीच कारण नव्हते.